नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे। अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे। आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातील शब्दांचे प्रकार। तुम्हाला माहितच असेल विद्यार्थी मित्रांनो की ह्या शब्दांच्या प्रकाराशिवाय मराठी भाषा अपूर्ण आहे। मग ते ओळखायचे कसे? तर विकारी शब्द आणि अविकारी शब्द असे दोन भाग पडतात। शब्दांच्या प्रकारामध्ये विकारी शब्द आणि अविकारी शब्द असे दोन भाग पडतात। मग त्याच्या व्याख्या आपण पाहणार आहोत। तर विकारी शब्द म्हणजे काय? तर विकारी शब्द ज्यामध्ये लिंग वचनानुसार ज्या शब्दात बदल होतो त्यांना काय म्हणतात? अव्यय म्हणतात। पुन्हा एकदा ऐका, लिंग वचनानुसार ज्या शब्दांमध्ये बदल होतो त्यांना अव्यय म्हणतात। मग अविकारी शब्द म्हणजे काय? तर ज्या शब्दांचे लिंग वचन बदलत नाही त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात। पुन्हा लक्षात घ्या मित्रांनो, ज्या शब्दांचे लिंग वचन बदलत नाही त्यांना काय म्हणतात? तर अविकारी शब्द म्हणतात। म्हणूनच या दोन ज्या शब्दांचे प्रकार आहेत, या शब्दांच्या दोन जाती आहेत, ह्या व्याकरणामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत। आता या पुढील व्हिडिओमध्ये आपण व्याकरणाविषयी अजून माहिती पाहणार आहोत। धन्यवाद।